एरती माईके दुःखाची जनिती नाही अद्यंती अवसान अविनाश करी आपुले आईसे लावी मना पिसे गोविंदाचे एरती माईके दुःखाची जनिती नाही अद्यंती अवसान तुका म्हणे का मरणाची सरे उत्तमाची उरे कीर्ती मागे एरती माईके दुःखाची जनिती नाही अद्यंती अवसान ओम नमो जियाद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुझ गणेशु सकलार्थमती प्रकाशु मने निवृत्तीदासु अवधारी जोजी परम पुरुष शौर्य पांडुरंग मुरारी कमल नयन कान्हा गोपिका चित्तहारी प्रगट निकट शोभे रुक्मिणी नव्यवानी सदैव दवलहास विठ्ठलं चिंतयामि पांडुरंग करू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका अलंकार पुरी रम्य सिंहासनस्थं पदांभोज तेज स्फुरति प्रदेशं विधीन्द्रादिदेवे सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् ओम नमो ज्ञानेश्वरं करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी ज्ञानेशं ज्ञानमूर्तिंच्या साक्षात प्रेम स्वरूपिं नामदेवैर्दयामूर्तिं नाथं वन्दे पुनः पुनः वैराग्यस्य परार्थमूर्तिं देवक्षेत्रनिवासिनं तुकाराम महाराज महाराष्ट्रात चतुष्टकं कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि जटाटवी गलज्वल प्रवाह पारतस्से गलिवलं गलं वितं भुजंग तुंग मालिक टमट 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 टमट
नादवट्ट मरवय सकळ चंड तांडव कमतुना श्री भक्तिव हर 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 शिव 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 हर 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 शिव 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 हर चंद्र मकर मंडळी पंडळी शिवगीची मंडळी विराजमान मुरली बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयोधमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये आला पवन कुमार हमारे सत्संग कीर्तन आला पवन कुमार हमारे सत्संग हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः जयंचे केल्या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण ते जीवन चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता शरण शरण एकनाथा पाणी माता देवीरा पाणी माता देवीरा पाणी माता एकनाथा पाणी माता देवीरा पाणी माता देवीरा पाणी माता देवीरा ठेविला नका पाहू गुणदोष झालो दास पायाचा आपुला तो एक देव करून घ्यावा तेने विना जीवा सुख नोहे एरती मालिके दुःखाचे जनती नाही अद्यंती अवसान अविनाश करी आपुले ऐसे लावी म्हणा पिसे गोविंदाचे एरती मालिके दुःखाची जनती नाही अद्यंती अवसान तुका म्हणे एका मरणाची सरे उत्तम चिवरे कीर्ती मागे एरती मायके दुःखाची जनती नाही अद्यंती अवसान विठ्ठल प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु जगद्वंदनीय योगी आणि चौघी साधकांचे मायबाप छत्रपती शिवाजी महाराज यांचे धर्मगुरु असे असणारे देहू निवासी जगद्गुरु तुकोबराय
यांचा उत्कृष्ट असा अभंग आज आपण कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला आहे. कीर्तनाला सुरुवात करण्या अगोदर अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा, दर एकादशीला त्या नेहमी कार्यक्रम होत असतो, पण आजची सर्वात मोठी एकादश म्हणजे कोणती? आषाढी एकादश, देवशयनी एकादश. आणि या एकादशीच्या निमित्ताने आपण सर्वजण इथं काय झालेलो आहोत, तर जमलो आहोत. आणि त्या निमित्तानेच माझंही इथं कीर्तन ठेवलेलं आहे. कीर्तन कोणी ठेवलं तर आपले जे सुरणकर साहेब आहेत त्यांनी माझं कीर्तन ठेवलं. म्हणजे इथं आले, इथं जेवढे राहिलेत तेवढ्यांची सगळ्यांचीच मनापासून अशी मनातून इच्छा होती की सगळ्यांनी पंढरपूरला जावं. माझी आजपर्यंत सर एवढीच इच्छा होती, म्हणजे आजपर्यंत वाटत होतं, काल बाबा पंढरपूरला जाईपर्यंत असं वाटत होतं मी सुद्धा पंढरपूरला जावं. पण आज इथं एवढं मोठं पंढरपूर झालं, आता असं वाटतंय मला काल गेले नाही ती बरं झालं, आज इथं एवढं मोठं पंढरपूर मला पाहायला भेटलं. आणि मी आपल्या सर्वांना पाहायला भेटलो कोणामुळे, तर आपल्या सुरणकर सरांमुळे. त्यामुळे त्यांच्यासाठी एकदा सर्वांनी जोरदार अशा त्यांनीच इथं माझी कीर्तन रूपी सेवा ठेवली, त्यांच्याही मनापासून धन्यवाद. तुम्ही सर्व सज्जन श्रोते माझ्या कीर्तनाला उपस्थित, तुमचे सुद्धा मनापासून धन्यवाद. असं वाटलं नव्हतं एवढा पाऊस येईल आणि पाऊस आला तरी तुम्ही येता असं वाटलं नव्हतं, पण तुम्ही सर्व जणांनी भरभरून उपस्थिती दाखवली, त्यामुळे तुमच्या मनापासून धन्यवाद. कीर्तनाला सुरुवात आता आपण काय करू, कीर्तनाला सुरुवात करू. प्रस्तुत अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय म्हणाले, माझ्याकडे काय आला तर एक साधक आला. कोण आला? साधक आला. आणि त्या साधकाने काय केला, मला प्रश्न केला. जगद्गुरु तुकोबराय तुमच्याकडे साधक आला आणि त्या साधकाने तुम्हाला काय प्रश्न केला? तर जगद्गुरु तुकोबराय सांगतात, तो साधक माझ्याकडे आला आणि तो मला म्हणाला, काय म्हणाला की जगद्गुरु तुकोबराय आपल्यावर जर संकट आलं तर आपण काय करावं? जगद्गुरु तुकोबराय म्हणाले, आपल्यावर जर संकट आलं तर आपण फक्त त्या भगवान परमात्म्याला आठवायचं. पण जगद्गुरु तुकोबराय फक्त त्या भगवान परमात्म्याला आठवल्यावर संकट निरसन होईल का? आता मी सध्या आठवलं पांडुरंग परमात्म्याला, त्याला आठवलं, तो नाही आला लवकर म्हणून मी आठवलं महादेवाला, असं करून चालेल का? जगद्गुरु तुकोबराय म्हणाले, असं कर, असं जर तू केलं, पांडुरंगाला बोलवलं, महादेवाला बोलवलं, तुला असं वाटेल आपले किती देव आहेत? 33 कोटी. 33 कोटीला हाका मारले 33 कोटी येतील असं नाही. आपण जर एकच देवाला आठवलं आपल्या संकटाच्या वेळेस, तर तो भगवान परमात्मा येणार आणि आपल्यावर आलेलं संकट निरसन होणार. नाहीतर आपल्याला काय होईल, त्या संकटाचं दुःख होईल. त्यासाठी आपल्याला काय करायचं, एक देव करून घ्यायचा. कोणता? आपला तो एक देव करून घ्यावा, तेने विना जीवा सुख नोहे. एक देव करून घ्यायचा. आपण जर एक देव करून नाही घेतला तर आपल्या जीवाला सुख लाभणार नाही. मग जगद्गुरु तुकोबराय फक्त देवच करून घ्यायचा, हा संसार वगैरे काय करायचा का नाही? तर जगद्गुरु तुकोबराय सांगतात, हे रती माई के दुःखाची जनती नाही अद्यंती अवसान. या संसाराला सुरुवातही नाही आणि शेवटही नाही, असा पूर्णपणे काय झालाय तर तो दुःखाने भरून गेलेला आहे. त्यामुळे तो संसार करण्यात काय अर्थ नाही. आता पुढच्या चरणामध्ये तो म्हणाला, जगद्गुरु तुकोबराय मग संसारही नाही करायचा, देव आपला करून घ्यायचा, पण त्यासाठी काय करायचं? तर जगद्गुरु तुकोबराय सांगतात, आपण काय करायचं, त्या गोविंदाचं काय करायचं, आपल्याला पिस लावून घ्यायचं. पिस म्हणजे काय? वेड लावून घ्यायचं. हे महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये सांगतात. आता मग जगद्गुरु तुकोबराय आपण जर त्या देवाचं वेड लावून घेतलं तर काय होईल? तर जगद्गुरु तुकोबराय शेवटच्या चरणामध्ये सांगतात, तुका म्हणे एका मरण्याची सरे उत्तम चिवरे कीर्ती मागे. आपण मेल्यानंतर आपली काय होईल, माग कीर्ती उरून राहील. नाहीतर आजकालचे लोक जगतात कशासाठी, जगलो आणि मेलो. पण आपण जन्माला कशासाठी आलो? उद्धरायाजन जड जीवान. जगतानी माणसाने असं जगावं की मेल्यानंतर 2 माणसांनी का होईना आपलं नाव काढावं. बरं 2 माणसांनी नका का नाव काढी द्या, पण आपण मेल्यानंतर असं तरी नाही म्हणलं पाहिजे की बरं झालं डोक्यामागची पिढा, अयो मी नाही म्हणले बरं का, ते म्हणले तर डोक्यामागची काय गेली पिढा गेली, असं कोणी नाही म्हणलं पाहिजे. असं म्हणले पाहिजे, अरे वाईट झालं, माणूस चांगला होता, एवढं जरी म्हणलं तरी आपण जीवनात आलेलं काय झालं, आपलं सार्थक झालं. आता खूप मोठी आपण फेरी केलेली आहे आणि आश्रमातील विद्यार्थी तर ऑलरेडी दमलेलेच आहेत. तुम्ही पण रानात काम करून दिवसभर दमलेला आहेत. आता अभंगाचा असा तसा सरळ भावार्थ झालेला आहे. सगळ्यांची खिचडी पण करून झालेली आहे. आता कीर्तन सोडलं तर तू म्हणता काय चालेल, विठ्ठल विठ्ठल प्रस्तुत अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबरायांनी काय सांगितलंय, आपलाचा काय करून घ्यायचा, देव करून घ्यायचा.
आपण जर आपलासा देव करून घेतला तर आपल्याला काय होणार नाही, दुःख होणार नाही. म्हणजे आपल्यावर संकट आलेलं त्याचा आपल्याला काय होणार नाही, काही फारसा त्याचा परिणाम आपल्याला जाणवणार नाही. पण त्यासाठी आपल्याला अगोदर आपलासा देव करून घ्यावा लागेल. पण आपलासा करून घ्यायच्या अगोदर सुद्धा आपण त्या देवाला काय केलं पाहिजे, आठवलं पाहिजे. आठवायला आपला तो देव लक्षात असला पाहिजे. आपला जर देवच लक्षात नसला तर तो आपल्याला आठवणार नाही. आपण देवाला कसं विसरलं तुम्हाला 2 क्षणामध्ये सांगून देते. एक नवीन लग्न झालं होतं, 5च वर्ष झाले होते आणि तो जो नवरा होता, कोण, त्या बाईचा नवरा, तो जो होता तो कसा होता माहितीये का, तो एकदम माझ्यासारखा साधा भोळा गरीब बिचारा, हसू नका. तो कसा होता, एकदम माझ्यासारखा होता, एकदम गरीब साधा भोळा. आणि तिची बायको होती ती आमच्या गायनाचार्य अनुराधा महाराजांसारखी एकदम वाची. आणि ती काय झालं, ते आता सण गेला बघा, ते कोणत्या झाडाला ती येडे मारत, काय ते पिंपळाचं, अहो त्या रीलच्या नादामध्ये लोकांना, त्या बायांना वड कळाना आणि पिंपळ कळाना. वड राहिला कोस भरला म्हणजे त्या पिंपळालाच वेडे मारले त्या रीलच्या नादात. काय गेला तो सण, होळी, सॉरी काय ऐकायला थोडा प्रॉब्लेम आहे, वट पौर्णिमा. आता तो वट पौर्णिमेचा सण आला आणि त्या सणाच्या अगोदर काय झालं, 5 दिवस अगोदर, किती 5 दिवस अगोदर ती जी होती, कोण, ती बायको कोणासारखी, आपल्या महाराजांसारखी, इतकी वाती होती, इतकी वाती. नवऱ्याला दूध धुतला, इतका धुतला त्याचं माप नाही, इतकी भांडली बरं का, त्याला खूप भांडली. आणि भांडली. तो म्हणाला, बाई काय झालं, काऊन भांडती, कारण तरी सांग. तिकडे तुम्हाला कळत नाही, तुम्हाला सांगितले तो कसा होता, ऐका येत ना मला, कसा होता, माझ्यासारखा म्हणा, माझ्यासारखा. तो लांब जाऊन बसला, कोपऱ्यात लावून बसला लांब. आणि लांब जाऊन बसल्यावर पण हिला काय झालं, ते खापाना. ती म्हणते, हा तुमचं असंच आहे, बायको इथं भांडली, इतकी रुसली, त्याचं तुम्हाला काही घेण देण नाही, तुम्हाला तिकडं जाऊन बसायचं, दिवसभर डोकं कशात असतं त्या. ते मोबाईल बिचारा काही करीत नाही, पण ते मोबाईल मुळे सगळेच बोलणे खातात. आता तिला ते खवळली. आता तो तुम्हाला म्हणते माझ्यासारखाच होता. तो गेला परत आणि गेल्यानंतर परत म्हणाला, बाई काय झालं सांग मला, का भांडती तू. ते म्हणले, काही नाही, मला आहे ना तर हा तुला काय, मला 5 तोळ्याची नथ करायची. तुम्हाला म्हणले ते अगोदरच साधा बोळा होता, 5 तोळ्याची नथ म्हणले की त्याच्या हार्टवरच दाब आला. तो डायरेक्ट खाली बसला, परत उठला, म्हणाला, बाई तू काय रडू नको, मला काय भांडू नको, तुला मी परत 5 तोळ्याची काय करतो, नथ करतो. आता असं म्हणल्यानंतर तिला काय झाला, आनंद झाला. आणि त्यांनी काय करून आणली, तिला नथ करून आणली. नथ करून आणल्यानंतर त्या वट सावित्रीच्या 2 दिवस अगोदर तिने एक कार्यक्रम ठेवला, काय, नथ प्रदर्शन नावाचा. आता ती नथ तिने अशी, ते डबा असतो का, ते डबा असा आणला आणि आणल्यानंतर सगळ्यांना बोलून घेतलं. नंदाबाई, सोनूबाई, दीपाबाई, सगळ्या ज्या आहेत, मला एवढेच नाव माहिती आहेत बरं का, जेवढ्या होत्या तेवढ्या अख्ख्या बाया बोलून घेतल्या आणि त्यांना ती नथनी दाखवू लागली. आता नथनी दाखवू लागली आणि म्हणू लागली, काय आमच्या ह्यांनी काय केली, मला नथनी केली. आता असं म्हणल्यानंतर तिला कसं वाटायचं, भारी वाटायचं. बायांनी तिला नवजल्यावर, बाई तुझा नवरा किती चांगला आहे ग, तुला 5 तोळ्याची नथ केली, आमच्या ह्यांना म्हणा काय. मग ते आजीने बरोबर सांगितलं, कळतच नाही. आता आजीचे बाबा कुठे आहेत बघा तुम्ही, तुम्हाला काहीच कळत नाही. आता ती म्हणली, आमच्या ह्यांना तर काही कळत नाही, पण तुझ्या नवऱ्याने किती तोळ्याची नथ केली, 5 तोळ्याची नथ केली. हिला आज तसं भारी वाटायचं. आता वट पौर्णिमेचा दिवस उजाडला आणि मुहूर्त होता किती, 12:30च्या आत मुहूर्त होता. हिला इतकी घाई झाली, पहाटे 4 वाजता उठली आणि तिने काय करायला लागली, मेकअप करायला लागली. कसा केला सांगू का, पुतळ्या डोरला साखळ्या पैंजण कमरेला कंबरपट्टा, पुतळ्या डोरला साखळ्या पैंजण कमरेला कंबरपट्टा, नाकात नथ घालून अवघा थाट माट करुणी, अवघा थाट माट करुणी, नेसले ग चालू मैदानाचा, नेसले ग चालू मैदानाचा, नेसले ग चालू मैदानाचा, पुतळ्या डोरला साखळ्या पैंजण कमरेला कंबरपट्टा, पुतळ्या डोरला साखळ्या पैंजण कमरेला कंबरपट्टा, नाकात नथ घालून अवघा थाट माट करुणी, अवघा थाट माट करुणी, नेसले ग चालू मैदानाचा, नेसले ग चालू मैदानाचा, नेसले ग चालू मैदानाचा.
इतका सुंदर, खूप सुंदर मेकअप केला. स्वयंपाक वगैरे तिने अगोदरच आवरला होता बरं का, नाहीतर स्वयंपाक तिला सोडून मेकअपच करायला लागली. तशी नाही, तशी संस्कारी होती. मस्त स्वयंपाक वगैरे आवरला, मेकअप केला. आणि मेकअप केल्यानंतर तिला असं वाटलं की माझ्यात काहीतरी राहिलं. तिला थोडंसं गुचगुच वाटू लागलं, काहीतरी कमी वाटू लागली तिच्यात. आता म्हणली काय राहिलं, काय राहिलं, काय राहिलं. तर मग हात तिचा कुठं गेला, असा नाकाकडं गेल्यानंतर म्हणले आता बाया काय राहिली, नतच राहिली. आता नथ राहिली असं म्हणल्यानंतर ती गेली आणि सापडू लागली. कपाटामध्ये सापडवलं, इकडं सापडवलं, तिकडं सापडवलं. तिला काही ती नथ सापडणार. तिला वाटलं चालता चालता कुठं लावली असं, आपण पटमण्यावर सरकून दिली असन. ती आता किती मोठा शालू घातलेला होता तरी सुद्धा ते शालू घेऊन कुठं चढली, पोटमाळ्यावर चढली. आणि पोटमाळ्या ती काय करू लागली, उचकू लागली, कुठं नथ हाय का ती असं पाहू लागली. आणि तिने ते नथ पाहिली, तिला काही तिथं सापडली नाही. आता हा जो कार्यक्रम चालू होता, जो प्रवास चालू होता, सकाळ सकाळ चालू होता. आता नथ सापडाना तिला काय आलं, टेन्शन आलं. इतकं टेन्शन आलं, किती टेन्शन आलं, खूप टेन्शन आलं. महाराज इकडं बघा, किती तोळ्याची, 5 तोळ्याची नथ हरवल्यावर कोणाला आनंद होईल, कोणालाच होणार नाही. कोले बाई तुम्हाला होईल काय, अजिबात नाही. तुम्ही तर कधी दुकान डोक्यावर घेता ना बार. म्हणजे कसं वाईट वाटतं. 5 तोळ्याची नथ हरवली, तिला काहीच सुचना, काय करू काहीच सुचना. आणि ती बसली, आता पर्यायच उरला नाही, नथच सापडा ना. बसली कोपऱ्यात मोठ्या मोठ्याने रडत. आणि ती रडायला लागली की मग नवरा नेमका झोपेतूनच उठून आल्या तिने काय पाहिलं, तिला रडतानी. आता तिला रडतानी पाहिल्यानंतर तो म्हणाला बाई काय झालं, सकाळ सकाळ का रडते तू, माझ्या घरची लक्ष्मीने असं सकाळ सकाळ रडू नये बाई, काय झालं. ते म्हणते काही नाही. आता मला जास्त रडायला येत नाही, कारण मी जास्त रडत नाही, तरी तुम्हाला थोडीशी ऍक्टिंग करून सांगते. ती अशी रडत होती. असंच असतंय ना, डोळ्यातून पाणी कमी पण नाकातूनच जास्त असतं. ती अशी रडत होती. तुम्ही आहे ना, हा बाई मी आहे ना, ती आहे ना, हा ती आहे ना, काय मी ती काय केलेली ना, हा मी ती केलेली काय, ती नथ का तू आज घालणार होती ना, वडाला जाणार होती ना, मैत्रिणींसोबत फोटो काढणार होती ना. गप्पा माय काय म्हणते, जखमी मीठ नका सोडू. चाललं बाई काय झालं, ती आहे ना, काय ती नथ आहे ना माझी, हा ती नथ काय झालं, घालणार आहे ना तू आज. ती नथच हरवली. करायच्या टायमाला हातवर 10 वाजता, आता डायरेक्ट अटॅक, गडी खाली. आता खाली बसला पडला, पण परत स्वतःला शुद्धीवर आणलं, कारण आता भेटा ना, आणि भेटली तीच त्याचं खूप मोठं नशीब होतं. तो तसाच उठला. म्हणलं बाई थांब, तू काय रडू नको, मग काय करू, थांब मी तुला परत 5 तोळ्याची नथ करतो. आता ऐका, हुकून चुकून जर तुमची कुणाची 5 तोळ्याची नथ हरवली असती तर आत्या मामानी काय केलं असतं सांगू का. जिकडं बैल बांधाय रानात जातात का, ती बैलाची कुटी आणली असती घरी हाणायला. पण तिचा जो मालक होता, कोण तुम्हाला म्हणले, तो एकदम साधा भोळा गरीब बिचारा होता. तो म्हणला बाई तू काय रडू नको, मी परत 5 तोळ्याची नथ करतो. तिला इतका आनंद झाला, गगनात मावाना इतका आनंद झाला, खूप आनंद झाला. आता इतका आनंद झाला, खूप आनंद. त्यात काय आली, आता बाई इतकी आरडली, नवऱ्याला वाटलं चिटाकली, नवरा पळतच किचन रूम. काय झालं, काय नाही झालं. अरे काय आरडली का, अरे काय नाही, तुम्ही मला जी नथ केली होती 5 तोळ्याची ती सापडली. आणि तिने ती नथ अशी काय घेतली, हातामध्ये घेतली, आणि त्या नथीकडे पाहून म्हणू लागली, ही नथ एवढी सुंदर आहे, तर या नथीला बनवणारा किती सुंदर असेल, ही नथ मला करणारा नवरा किती सुंदर आहे. आणि त्या नथीचं आणि नथीला बनवणाऱ्याचं आणि तिच्या नवऱ्याचं काय करू लागली, ती वर्णन करू लागली. इतकं वर्णन करू लागली, खूप वर्णन करू लागली. पण तिच्या नवऱ्याच्या मनात एक प्रश्न आला, मी हिला नथ केली, हिने माझं अख्ख्या गावभर कौतुक केलं, ही नथ ज्याने केली ही त्याचं माझ्या पुढे एवढं कौतुक करते की मला असं वाटतं आता माझं काही खरं नाही. पण ज्या भगवान परमात्म्याने हिला नाग दिले, त्या भगवान परमात्म्याचं हिने एकदा तरी नाव घेतलंय का, नाही ना. म्हणजे आपण त्या भगवान परमात्म्यालाच काय झालं तर विसरलो. जर देवाने आपल्याला नाकच दिलं नसतं तर आपण नथ कुठं घातली असती, भोवरी का कानात. पण देवाने आपल्याला नाकाच्या जागेवर नाक दिलं, कानाच्या जागेवर कान दिले, डोळ्याच्या जागेवर डोळे दिले, सर्व इंद्रिय ज्या जागेवरती दिले. पण आपण म्हणजे देवाला असं वाटलं हे मॉडेल बनवून काहीतरी आपला फायदा होईल, हे आपलं भजन करेल. पण हे काय भजन करीत नाही, हे फक्त करतं एकच गोष्ट, काय महाराज, ते महाराजांना अनुभव काय भजन करते. देवाने देह दिला भजनासाठी, पण आपण त्याचं काय करतो, दुरुपयोग करतो. आणि आपण काय करतो,
महाराजांसाठी सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या. बरोबर प्रमाण दिलं. देवी दिला देह भजना घुमटा तोया झाला पाटा वादिकेचा. पण आपण भजन करत नाही. आपण करतो काय? फक्त भोजन करतो. आता भजनासाठी का दिला? कारण माहिती होतं काय याच देही गणे देवाचे भजन आणि हे ज्ञान नाही कुठे, हे आपल्याला माहित होतं. तरी सुद्धा आपण काय करा नाहीत त्याचं, त्या देवाचं भजन करीनाहीत, नामस्मरण करीनाहीत, काही नाही करीनाहीत. पण आपण जर तसं जर केलं नाही, आपण जर त्या देवाला विसरलो आणि आपल्यावर जर संकट आलं, पद्धतीला खाणी 84. आपण जर त्या भगवान परमात्म्याला विसरलो तर आपली काय होईल? हानी होईल. आणि संकटाच्या वेळेस तो भगवान परमात्मा आपल्याला आठवणार नाही आणि मग काय होणार? आपल्याला दुःख होणार. त्या दुःखाचा प्रभाव आपल्याला काय होणार? खूप जास्त होणार. त्यासाठी आपण त्या भगवान परमात्म्याला आठवलं पाहिजे. आपण जर नाही त्या भगवंताला आठवलं तर आपल्याला काय होणार? आपली फजिती होणार. कारण जगद्गुरु तुकोबरा एका भंगामध्ये सांगतात, पडता जड भारी दासी आठवावा हरी, मग तू होऊन देशील आड घाली सुदर्शन. आपल्यावर जर संकट आलं आणि आपण त्या भगवान परमात्म्याला फक्त आठवलं, त्याचं नामस्मरण करायचं, बाकी काही नाही, पण आपण फक्त त्या भगवान परमात्म्याला आठवलं तरी सुद्धा तो भगवान परमात्मा आपल्यावर आलेलं संकट निरसन करतो. आणि ज्याप्रमाणे संकट असेल त्याप्रमाणे निरसन करतो. आपल्याला ते संकट कसं सुटल, कसं निरसन होईल याची सुद्धा तो भगवान परमात्मा काळजी करून देत नाही. पण त्याच्यासाठी आपण त्या भगवान परमात्मा आपण एक करून घ्यायचा आणि त्या भगवान आपलं जर आपण त्या भगवान परमात्म्याला करून घेतलं आणि आपल्याला जर संकटाच्या वेळेस तो आठवला तर आपलं नक्कीच संकट निरसन होईल. पण आपलं कसं आहे, आपलं घडीत ठेव देव, घडीत ठेव देव, घडीत ठेव देव, घडीत ठेव देव, आशाने आपला काही फायदा होणार नाही. सोमवार आला की, अरे बरेच जण सांगतात पण तरी पण सांगते, सोमवार आला की आपण महादेवाला पूजवतो नाही का? कैलाश के निवासी नमो बार बार हूँ, नमो बार बार हूँ, आयो शरण तिहाई नमो तार तार हूँ. मंगळवार आला की कोण? अनादि निर्गुण प्रगटली भवानी मोह महिषासुर मर्दना लागोनी. बुधवार आला की काय? विठ्ठल रुक्मिणी तुम्ही अखंड न ध्यानी. गुरुवार आला की काय? जिंकण्याचा मोह नाही, हारण्याचे भय नाही, स्वामी शक्ती ज्याच्या पाठी, वेदनेच्या सुटती गाठी, सोबतीला नाही कोणी, सोबतीला माझे स्वामी. उन्हामध्ये सावली स्वामी, दुःखामध्ये सुख हे स्वामी, कष्टामध्ये फळ हे स्वामी, वेदनेचा अंत स्वामी. गुरुवार झाला की आला शनिवार, बरोबर ना? झोपला काय? शुक्रवार आला. शुक्रवारी कोण परत? आईरा जाऊ दे परत कोण? आपली देवी माता. शनिवार आला की कोण? आपल्या हनुमान दादा. आणि रविवार आला की कोण? कुणी बाळू मामाला पुजतं तर कोणी आपल्या वारी हो वारी माझ्या मल्हारीची वारी. आता आपण वार बदलला की आपली काय करत राहतो? आपण भक्ती बदलत राहतो.
पण याच्याने आपला काहीही फायदा होणार नाही. आपल्याला काय करावं लागेल, आपलाचा एक देव करून घ्यावा लागेल. अभंगाचं प्रथम चरण. जीवा सुख नोहे. आपण जर आपला देव करून नाही घेतला तर आपल्याला काय, आपल्या जीवाला काय भेटणार नाही, सुख भेटणार नाही. आणि जो संसार आहे, पुढच्या चरणामध्ये सांगतात, जो संसार आहे तो कसा आहे, अविनाशी आहे, त्याला सुरुवातही नाही आणि शेवटही नाही. म्हणून आपण संसारापासून 2 हात लांब राहिलं पाहिजे. म्हणजे माझं असं म्हणणं नाही की तुम्ही संसार करू नका, उद्यापासून काय करा तुम्ही कुंभमेळ्यात निघून जा, असं माझं बिलकुल म्हणणं नाही. पण जगद्गुरु तुकोबरायांनी संसार केला, सर्वांनी संसार केला. जगद्गुरु तुकोबरायांनी कसा संसार केला, संसारी असावे असोनी नसावे आणि का भंग पक्षी अंगणी उतरती ते का गुंतून राहती. आता पक्षी आपल्या दारामध्ये आपण दाणे टाकले तर पक्षी येतात, ते खातात. आता ते दाणे भेटतात म्हणून पक्षी तिथंच गुंतून राहतात का, असं नाही. खाऊन झालं, पोट भरलं की काय करतात, ते तिथून निघून जातात. आपल्या सर्वांचा गोड गैरसमज की आपल्याला परमार्थ हा असं होत राहतो आणि आपल्याला संसार करावा लागतो, पण ते तसं नसतं. संसार असा चालता चालता होत असतो, पण परमार्थ हा आपल्याला करावाच लागतो. परमार्थात आता नुसतं आम्ही आलो तर असं टाळ घेतला आणि वाजीत बसलो, जर आम्हाला जर नीट असा टाळच नाही वाजीत आला तर हे बाकीचे महाराज लोक आम्हाला पिटळून नाही लावायचे का. परमार्थ आपल्याला करावाच लागतो, पण संसार चालता चालता काय असतो, होत असतो. त्यामुळे पुढच्या चरणामध्ये सांगतात, अविनाश करी आपुल्या ऐसे लावे मना पिसे गोविंदाच्या. आपल्याला जर आपला अविनाश करून घ्यायचा जर असेल, अविनाश म्हणजे आपला नाश नाही, आपला जर नाश करून नसला जर घ्यायचा असेल तर आपल्याला त्या गोविंदाच्या नावाचं काय करायला लागणार, तर पिस लावून घ्यायचं. आता पिस म्हणजे काय, पिस म्हणजे काय, कोंबडीचे पिस कोण म्हणलं रे, मी नाही म्हणले बरं का. पिस म्हणजे काय तर वेड, काय छंद. त्या भगवान परमात्म्याच्या नावाचा काय करायचा, आपल्याला छंद लावून घ्यायचा. का लावून घ्यायचा, काय होतं जर आपण त्या भगवान परमात्म्याच्या जर नावाचा छंद लावून घेतला तर काय होईल, तर आपला जो नाश होणार आहे, त्या संसारामध्ये राहून जो आपला नाश होणार आहे तो आपला होणार नाही. आता भगवान परमात्म्याचं नाव घ्यायचं का नाव घ्यायचं, काय आहे त्याच्या एवढ्या त्याच्या नावामध्ये काय, तर सांगतात गगन होनी वाड नाम आहे, खूप मोठं नाव आहे. किती मोठं नाव आहे, समुद्रवल्ली अंकित पृथ्वीचे दान करिता समान नाही नामा. किती मोठं नाव आहे, खूप मोठं नाव आहे. किती मोठं, खूप मोठं नाव आहे. त्या कोणाचं, भगवान परमात्म्याचं. त्यासाठी आपल्याला त्याचा अगोदर काय करावं लागेल, छंद लावून घ्यावा लागेल. आता छंद मध्ये प्रकार पडतात 2, एक पारमार्थिक छंद, एक सांसारिक छंद. आता ऑलरेडी ते दिंडी केल्यामुळे सगळ्यांचे पाय दुखतात,
तुमचे काय माझे पण खूप दुखत येतं, असं वाटतं लगेच खाली बसूनच कीर्तन करावं, इतके पाय दुखत येतं. पण तरी पण ऐका, आता सगळ्यांचं असं काय म्हणते तर कीर्तनाला आल्या आल्या बाकीकडे असतील बरं का गुलाबाचे फुलं उमललेले, पण इथं आल्यापासूनच सुकलेले आहेत. त्यामुळे अगोदर मी सांसारिक छंद सांगते, मग आपण परमार्थाचं बघू. आता सांसारिक छंदामध्ये लहान लहान मुलं असतात त्यांचा छंद वेगळा असतो, जे तरुण असतात त्यांचा छंद वेगळा असतो, आणि जे वयस्कर असतात बाबा लोक असतात त्यांचा छंद वेगळा असतो. आता लहान लहान मुलांचा छंद काय? कार्टून बघणे, धिंगाणा मस्ती करणे, चांगलं काम असलं तर त्याच्यात म्हणलं बिघाडा करणे. आता त्याच्यापेक्षा जे तरुण मुलं असतात, तरुण मुलांचा काय छंद? मोबाईल बघणे, रील काढणे, आणि म्हणजे परमार्थाचा विषय नाही, पण जे सांसारिक विषय म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे काय असतं, तरुणांना छंद असतात. आता म्हाताऱ्या लोकांचे छंद काय असतात सांगा? एक छंद तुम्हाला लगेच सांगून जाते. आमच्या साताऱ्याला कीर्तन होतं, या महाराज होते आमच्यासोबत, आणि कीर्तनाला गेल्यानंतर शेनवडीस ना, हा ते शेनवडीला कीर्तन झालं, आणि कीर्तन झाल्यानंतर एका आजीला माझं कीर्तन खूप आवडलं, इतकं आवडलं, खूपच आवडलं. आता मी असं बोलताना असं ऍक्शन करून बोलते, त्या आजीला माझी ऍक्शन जरा जास्तच पटली, आणि ऍक्शन आवडल्यावर कीर्तन संपलं की आजी आली, माझं दर्शन घेतलं. आता मी घेऊन देत नाही, दर्शन घ्यायला लागले मी म्हणते, आजी मी आधीच पुण्य करीत नाही, जेवढं करते तेवढं काय तुम्ही घेऊ नका. त्याला महाराज बाहेर नाही पडत, पण आमच्या घरी या चहा प्यायला, आमच्याकडे लई मशीद तुम्ही चहा प्यायला या. आता जे महाराज आहेत आमचे, त्यांना इतका चहा आवडतो, खूप चहा आवडतो, आणि मी लहानपणीपासून मला दूध आवडत नाही, चहा आवडत नाही, आणि ती मग आता आवडत नाही म्हणलं ती गोष्ट आपल्याला करायचीच कशाला. मला कोणी म्हणलं का महाराज चहा, मला आवडतच नाही, मी घेतच नाही. हे महाराज इतके डोळे वाटरून बघायचे माझ्याकडे, त्याचं माप नाही. ते म्हणतात दिदी तुला चहा आवडत नाही म्हणून म्हणजे आमचं तू काय नुकसान करू नको. आता ही गोष्ट मला माहित होतं. आता अनुराधा महाराज मला हानतेनच म्हणलं धरून, पण मी म्हणलं हा आजी येतो आम्ही चहा घ्यायला. आता महाराजांना आम्ही गेलो त्या आजीच्या घरी, आता ही सत्य घटना आहे बरं का. आम्ही चहा घ्यायला गेल्यानंतर आमच्यासोबत आमचे मृदंगाचार्य पण होते, पण ते आता इथं नाही, ते गोशाळेवरच आहेत. आता गोशाळेवर असल्यामुळे त्यांना चांगलं माहितीये गाईच्या दुधाची चव कशी असते आणि म्हशीच्या दुधाची चव कशी असते, जर्शीच्या दुधाची कशी चव असते, त्या महाराजांना चांगलं माहित होतं. आणि गेले आम्ही गेल्यानंतर आजीने आम्हाला गरम पाणी दिलं हातपाय तोंड धुवायला. आम्ही हातपाय तोंड धुतलं, फ्रेश झालो, आतमध्ये जाऊन बसल्यानंतर आजी म्हणली थांबा महाराज तुम्ही दूध कशा? म्हणलं मी काहीच घेणार नाही, आमच्या महाराजांना 2 कप आणा. आता असं म्हणल्यानंतर हे होते पखवाजे एक होते, 2 कप दोघांना दूध आणल्यानंतर महाराजांनी जे आमचे पखवाजे होते त्यांनी थोडंसं दूध घेतल्यानंतर ह्या महाराजांचं काही लक्ष नव्हतं म्हशीचं दूध आहे का गाईचं दूध आहे, यांना फक्त दूध पिण्याशी मतलब होतं. ते महाराजांनी दूध घेतलं आणि घेतल्यानंतर म्हणले आजी तुमच्या घरी म्हशी आहेत का? आजी म्हणली हा बाळा म्हशी येतं. आजी किती येतं? आजी म्हणली 10 येतं. आता 10 येतं असं म्हणल्यानंतर म्हणले मला बघायचं कोण? आमचे मृदंगाचार्यजी इथं आले नाहीत ते बरं का. आता सत्य घटना आहे त्यामुळे त्यांचं पण नाव घेतलं मी. आता ते म्हणले मला पाहायच्यात. आजी म्हणले हो इकडे पलीकडल्या रानात माझं म्हातारं ते म्हशी घेऊन चरीत आहे, म्हणजे म्हशी चारवीत आहे. आता असं म्हणल्यानंतर आमचे महाराज जे होते, आता त्यांचं नाव घेत नाही, ते महाराज गेल्यानंतर पाहिलं की आजोबांनी अशा 10ची 10 म्हशी अशा रानात सोडल्यात आणि एका म्हशीच्या पाठीवर बसलेत. कोण? आजोबा. हातामध्ये फोन आहे, ते उष्ट सफरचंद काय हा ऍपलचा मोबाईल बाबांच्या हातात. आमच्या महाराजांना विशेष वाटलं, ते म्हणले इतके वर्ष झाले गोमातेची सेवा करतो आणि माझ्याकडे 20,000चा मोबाईल नाही आणि आजोबा 10च म्हशी वळीत आहेत, त्यांच्याकडे काय ऍपल आणि ती कानात काय असते तुम्हाला चांगलंच माहिती दिसते. ते काय होतं कानात? हेडफोन होते. आता आमचे जे महाराज होते ते गेले आणि त्या आजोबांपाशी गेले आणि म्हणले नेमके काय करतात बघा. त्यांच्या कानातले काढलं आणि महाराजांनी त्यांच्या कानात घातलं. सांगू काय वाजत होतं? आता म्हातारे आजोबा म्हणल्यावर तुमच्या सगळ्यांच्या मनात वेगळं आलं असेल, म्हणजे ते असं ऐकत म्हणजे महाराजांची चाल ऐकत असतील, कुणी कीर्तन ऐकत असेल असं वाटलं असेल. पण काय ऐकत होते सांगू का? हे बोलतंय चिंतन आहे माझं, बाहेर पांगिणार नाहीत ना नक्की का? तुम्ही थांबा रे, सांगू का? मला लगीन करायला पाहिजे. हे असे छंद कोणाचे असतात म्हणजे हे छंद झाले कसे संसारातले. आता संसारातल्या छंदांमध्ये काहींना कपड्यांचा छंद असतो, इतका कपड्यांचा छंद. महिला मंडळाला तर इतका छंद असतो, त्याचा बेमाप छंद असतो. जर ती बाई मिली आणि तिच्या जर साड्या काढल्या तर तिला लाकडाची सुद्धा गरज पडणार नाही, इतक्या साड्या.
काही मुलींना सुद्धा कपड्याचा भाव म्हणजे खूप छंद असतो. त्यांच्याकडे कपडे असतात तरी सुद्धा ते म्हणतात माझ्याकडं कपडे. म्हणजे काहींना भरपूर कपड्यांचा छंद असतो, काहींना खायचा छंद असतो. ते कसं असतंय, त्यांनी अख्ख्या महाराष्ट्रातली हॉटेल पालती घातलेले असते, पण ते कसं असतं नाही का, पोट भरतं पण मन भरत नाही. तसं असतं ते. काहींना जेवायचा छंद असतो. असे संसारामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे काय असतात, छंद असतात. आता दुसरा छंद पारमार्थिक छंद. पारमार्थिक छंदामध्ये कुणाला गायनाचा छंद, कोणाला वादनाचा छंद, कुणाला तुमच्यासारखं कीर्तन ऐकण्याचा छंद, माझ्यासारख्याला एखाद्याला कीर्तन करण्याचा छंद. आमचे व्हिडिओ जे काढतात दादा त्यांना सप्ताहाच्या शूटिंग काढण्याचा छंद, सुरणकर साहेबांना दान धर्म करण्याचा छंद. आणि सुरणकर ताई त्यांचं तर अक्षरशः 2 महिने झालं घरामध्ये थोडा ऍक्सिडेंटली त्यांचा पाय मुरगळला. त्यांना 2 महिने झालं चालता येत नाही, काही नाही. पण त्यांना माहित होतं ही पंढरपूरला गेली नाही म्हणली होती, जरा नाराज असणार आहे. आज त्या स्पेशल इतका पाय दुखतोय त्यांना चालायला सुद्धा येत नाही, तरी सुद्धा माझ्यासाठी आज त्या कीर्तनाला उपस्थित राहिल्यात. म्हणजे त्यांना पण हा परमार्थाचा छंद आहे म्हणून ते माझ्यासाठी आज इथं उपस्थित राहिल्यात. आणि परमार्थातला सगळ्यात बेकार छंद कोणता माहितीये का? तू म्हणता महाराज परमार्थात कुठं बेकार छंद असतो, पण असतो. माही शँडल कुठे. परमार्थातला एक बेकार छंद म्हणजे कीर्तनाला जाणे, महाराजाची नवी चप्पल पाहणे आणि ती घरी घेऊन. हा तुमची गेली का? म्हणजे परमार्थातला हा छंद सोडून द्या. परमार्थ आपला खूप छान आहे. हा काय झाला परमार्थिक छंद, सांसारिक छंद. पण आपल्याला हे दोन्ही छंद न लावून घेता कशाचा छंद घ्यायचा आहे? त्या गोविंदाच्या नावाचा छंद लावून घ्यायचाय. ते नाव किती मोठे सांगून देते. गोकोटी दानम ग्रहणेषु काशी प्रयाग गंगायुत कल्पवास यज्ञयुतम मेरु सुवर्ण दानम गोविंद नाम स्मरणेन तुल्यम. इतकं मोठं काय ते गोविंदाचं नाव आहे. किती मोठं आहे, किती मोठं आहे. आपण ग्रहणाच्या मुहूर्तावर सुवर्ण शृंगी रौप्यपुरी 4 कोट्यावधी गायी दान दिले, त्याचे पुण्य. त्रिवेणी संगमावरती हजारो वर्ष तपश्चर्या केली, त्याचं एक पुण्य. मेरू एवढं सुवर्ण दान दिलं, त्याचं एक पुण्य. यावेळी सगळ्या पुण्यांची जरी बेरीज केली तरी सुद्धा त्या गोविंद नाव बरोबर होत नाही. इतकं मोठं ते काय नाव आहे. पण ते घ्यायचं कसं आहे? खूप सोपं आहे. पण आपण ते इतकं सोपं नाव सुद्धा घेत नाही. आणि आपण जर ते नाव घेतलं नाही तर आपली काय होणार, फजिती होणार. आता आपण मेल्यानंतर जेव्हा आपलं वर्षश्राद्ध असतं, वर्षश्राद्ध दिवशी म्हणजे तिथं आपल्याला असं पुढं बसवलं जातं. आणि बसवल्यानंतर असं पुढं बसवल्यानंतर पहिल्याचा नंबर होतो, एकाचा नंबर होतो, दुसऱ्याचा नंबर होतो. त्याला पाप पुण्य विचारलं जातं. पाप पुण्य विचारलं की तो म्हणतो की मी काहीच शांत बसा, मी काहीच पाप केलेलं नाही. मी जेवढं केलंय तेवढं पुण्य केलंय. वारकऱ्यांना चहा देत होतो, दिंडीला नाश्ता देत होतो. ते असं असतंय. मांजर मारलेली कोणीच सांगत नाही, पण काशी केलेली सगळे सांगतात. ते असं असतंय. आणि म्हणजे तिथं कोणीच पुण्य सांगत नाही, म्हणजे पाप सांगत नाही केलेलं. कारण कसं असतंय, आता पोलीस चोराला पकडतो बरोबर ना, का चोर पोलिसाला पकडतो? पोलीसच पकडतो ना. हा पोलीस चोराला पकडतो आणि विचारतो खरं सांग तू चोरी केली का? चोर काय म्हणतो, नाही साहेब नाही, मी चोरी केली नाही. पण आता पोलिसाला माहित नसतं का चोरांनी चोरी केली का नाही, माहिती असतं. पण त्याला त्याच्या तोंडातून ऐकायचं असतं. आता पहिल्या दुसऱ्या असे नंबर झाले की माग बसलेल्या पैकी एखाद्याच्या मनात येतं, मी जर नामस्मरण केलं असतं म्हणजे जिवंत होतो तोपर्यंत खूप चांगलं झालं असतं. कसं मागच्या बसणाऱ्याला वाटतं, कुठं वर गेलं. पण नामदेव महाराज सांगतात काय, मरणाआधी सावध व्हावे आणि आपले सोयीत साधून घ्यावे. जन्म घालू नये वाया मानवाची उत्तम काय. पण आपण जोपर्यंत तिथं आहे तोपर्यंत ऐकत नाहीत. आता जगद्गुरु तुकोबारायांनी सांगितलं आपल्याला, काय सांगितलं, लागोनिया पाया विणवितो तुम्हाला, करे टाळी बोला मुकी नाव विठ्ठल विठ्ठल म्हणा. पण आपण त्यांचं ऐकलं नाही. आता पाया पडून सांगितलं, ऐकलं नाही. मग जगद्गुरु तुकोबारायांनी परत सांगितलं, नाही ती बटकीचे पुढे शिंदरीचे रडतील, शिवाय देऊन सांगितलं तरी सुद्धा आपण ऐकलं नाही. मग एकनाथ महाराज म्हणाले, काय म्हणाले, ह्यांना असं सांगून परवडणार नाही. ह्यांना हे आता समजणार नाही. ह्यांना कधी समजल, हे जेव्हा जातील तेव्हा समजल. मग एकनाथ महाराज आपल्याला कसं सांगतात, हे जरी नाही कळलं तरी दुसरं येईल, हे जरी नाही कळलं जरी नाही कळलं तरी दुसरं येईल, जरी नाही कळलं शेवटी बा काल बांधून नेईल करत शेवटी बा दयेची शेवटी बा काल बांधून नेईल करत शेवटी बा. एकनाथ महाराज काय लागले आपल्याला सांगू लागले, काय सांगू लागले, तुम्हाला जर आता इथे हे जर कळलं नाही तर काळ काय करील, तुम्हाला बांधून देईल. आणि काळ काय सुखाने देतो का, जे येऊ
उत्सुक असतात ते काय आपली पूजा करत देत नाही ते कसं नेतात हे मारीची थोडीशी थोडीशी यमाचे किंकर 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 हे यमाचे निष्ठुर बहुत किंकर यमाचे किंकर बहुत निष्ठुर यमाचे किंकर बहुत निष्ठुर बहुत निष्ठुर यमाचे किंकर मारीची थोडीशी थोडीशी 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 यमाचे किंकर यमाचे एवढं असतात ते मारतात सोडतात आणि काय करतात आपल्याला नेतात त्यामुळे एकनाथ महाराज सांगतात एका जनार्दनी आमची काही बजाईल एका जनार्दनी आमची काही बजाईल हे पिंगळा महाद्वारी बोली बोली तो देखा पिंगळा महाद्वारी बोली बोली तो देखा महाद्वारी बोली बोली तो देखा पिंगळा महाद्वारी बोली बोली तो देखा एकनाथ
एकनाथ महाराजांनी जगद्गुरु तुकोबारायांना सांगितलं, जे होईल यांचं हे काय करतील बघून घेतील. त्यासाठी पुढचं ऐकून घेण्या अगोदरच आपण भजन करायचं. त्या भगवान परमात्म्याचं आपल्याला काय करायचं, पिसं लावून घ्यायचं, म्हणजे वेड लावून घ्यायचं. आणि आपण त्याचं वेड लावून घेतल्यावर काय होईल, आपला अविनाश होईल. अविनाश करी आपले आळसे लावी म्हणा पिसे गोविंदाचे. मग आपण जगत असताना असं जगायचं. कसं जगायचं, त्या भगवंताचं नाम चिंतन करत जगायचं. जसं जगद्गुरु तुकोबाराय जगले, जसं ज्ञानेश्वर महाराज जगले, जसं तुकोबाराय जगले, जसं जनाबाई जगल्या, जसं मुक्ताबाई जगल्या, जसे हे संत त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण करत करत जगले. आणि आज ते जाऊन किती वर्ष झाले तरी सुद्धा त्यांची काय आहे, तर त्यांच्या मग त्यांची कीर्ती उरलेली आहे. असं माणसाने जगावं अभंगाच्या शेवटच्या चरणात. तुका म्हणे कामरणेची सारे, तुका म्हणे कामरणेची Thank you.
लावी म्हणा पिसे गोविंदाचे एरती माईके दुःखाची जनती नाही अद्यंती अवसान तुका म्हणे का मरण्याची सरे उत्तम चिवरे कीर्ती मागे एरती माईके दुःखाची जनती नाही अद्यंती अवसान. आणि माझ्याकडे 5 मिनिटं वेळ आहे बरं का, आणि टाइम झालेला नाही माझा. ज्याप्रमाणे भगवान परमात्म्याने बुद्धी दिली, गुरुवारांनी बुद्धी दिली त्याप्रमाणे आणि एकदम धावत्या वेगामध्ये अभंगाचा भावार्थ पाहण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. जे काही चुकले असेल ते माझ्या अल्पबुद्धीचे दोष समजून मला माफ करा. जे काही बरोबर असेल ते गुरुवारी ब्रह्मलिंग दत्तात्रेयजी महाराज सुद्रिक पाटील व तसेच संतचरण रामायणाचार्य रवींद्रनाथजी महाराज सुद्रिक पाटील यांचे समजा. माझ्या कीर्तनाला गायनाची गोड अशी साथ देणाऱ्या अनुराधा दिदी असतील त्यांचे मनापासून धन्यवाद. नंदिनी दिदी असतील त्यांचेही मनापासून धन्यवाद. नाव काय तुमचं? कृष्णा महाराज असतील त्यांचे सुद्धा मनापासून धन्यवाद. आपल्या कर्जत तालुक्याचं भूषण आबा महाराज यांनी सुद्धा माझ्या कीर्तनाला साथ दिली, त्यांचेही मनापासून धन्यवाद. मृदंगाची साथ देणारे शरद महाराज असतील त्यांचे सुद्धा मनापासून धन्यवाद. आणि अक्षरशः कार्यक्रम वाजू वाजू त्यांची बोटं फुटले तरी पण त्यांनी दिंडी वाजली, हरिपाठ वाजला, तरी कीर्तन पण सुरुवातीला वाजवलं. त्यांचे खूप हात गळून आले तरी सुद्धा खूप छान पकवाज वाजवला. आमचे गाडे महाराज त्यांचे सुद्धा मनापासून धन्यवाद. इतका पाऊस आला होता वाटलं नव्हतं तुम्ही पण याल, पण तुम्ही सर्व सज्जन श्रोतांनी भरभरून उपस्थिती दाखवली, त्यामुळे तुमचेही सर्वांचे मनापासून धन्यवाद. पण काका आज काय झालं, मला वाटलं काही नाही आता म्हणजे आपलं आहे, पण आज कीर्तनाला नेमकं उपस्थित माझ्या मातोश्री आशाताई महाराज सुद्रिक पाटील आणि सरस्वती महाराज सुद्रिक पाटील आणि दीपालीताई मुळे आणि नंदाताई महाराज सुद्रिक पाटील, सगळी फॅमिलीच घरची आली. कसं घरचं असल्यावर जरा म्हणजे घरचे माणसं असल्यावर थोडंसं काय म्हणते जरा गार बोललेलंच परवडत. तुम्ही म्हणजे घरचे सुद्धा उपस्थित आहेत, त्यांच्या सगळ्यांच्या मनापासून धन्यवाद. इथंच आपले भागवत महाराज बेदरे असतील, त्यांच्या सुनबाई माझ्या आत्या सोनू आत्या, त्यांचे सुद्धा मनापासून धन्यवाद. तुम्ही सर्वजणाला तुमच्या सर्वांचे मनापासून धन्यवाद. आणि कीर्तनाला पूर्ण विराम देण्या अगोदर फक्त 2-3 गोष्टी सांगते, त्या तुम्ही लक्ष देऊन ऐका. तो म्हणतात महाराज सगळेच कीर्तन करते एवढंच सांगतात, पण ऐका. पहिली गोष्ट आई वडिलांची सेवा करा, दुसरी गो हत्या थांबवा, तिसरी दारूबंदी करा, चौथी श्रीगुण हत्या थांबवा. ह्या गोष्टी आम्ही सांगितल्या नसत्या, पण का सांगावं लागतात याचं कारण एक आहे, कारण त्या आपल्या आचरणामध्ये नाही. आपल्या महाराष्ट्रामधले जर कत्तलखाने बंद झाले असते तर मला सांगावं नसतं लागलं की तुम्ही गो हत्या थांबवा. जर आपल्याच महाराष्ट्रामधले जर दारूचे दुकानं बंद झाले असते तर मला सांगावं नसतं लागलं की तुम्ही दारूबंदी करा. आपल्याच महाराष्ट्रामध्ये जर लहान छोट्या मुलींवरती अत्याचार व गर्भामध्ये जर त्यांचा गर्भ 5 करत असला तर मला सांगावं नसतं लागलं की तुम्ही स्त्रीगुण हत्या थांबवा. आणि आपल्याच महाराष्ट्रामधले वृद्धाश्रम बंद झाले असते तर मला सांगावं नसतं लागलं तुम्ही आई वडिलांची सेवा करा. आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि आपल्या समाजामध्ये अनेकही ते घडतंय म्हणून आपल्याला ते सांगावं लागतंय. त्यामुळं सगळ्यांना हात जोडून पाया पडून विनंती, आपल्या आई वडिलांची सेवा करा. जेवढं तुम्ही तुमच्या आईला प्राधान्य देतात तेवढं वडिलांना प्राधान्य द्या. दुसरी गोष्ट म्हणजे दारूबंदी थांबवा. दारू पिल्याने स्वतःचं वाटोळं होतं, स्वतःच्या बायकोचं वाटोळं होतं आणि आपल्यामुळं आपल्या लेकरा बाळांचं सुद्धा वाटोळं होतं. त्यामुळे दारूबंदी करा. तिसरी गोष्ट म्हणजे स्त्रीगुण हत्या थांबवा. त्या मुलीला सुद्धा जगू द्या, तिला सुद्धा तिचं आयुष्य पाहू. आणि शेवटची गोष्ट म्हणजे तुम्ही गो हत्या थांबवा. अरे गैया से क्या नाता है, गैया हमारी माता है. माणूस किती नीच नालायक दुराचारी असला तरी आपल्या आईला कत्तलखान्यामध्ये पाठवत नाही. गाय कोण आहे? गाय पण आपली आईच आहे. त्या गाईला कत्तलखान्यामध्ये गेल्यानंतर कसं मारलं जातं 2 मिनिटं सांगते. कत्तलखाने में जब लाया जाता है 3-4 दिन भूखा रखा जाता है, जंजीरों से उसे लटकाया जाता है, गर्म पानी उस पे डाला जाता है, चमड़े पर से बालों को हटाया जाता है, जख्मी करके लहू फिर निकाला जाता है,
पता नहीं जिंदा काहे रखा जाता है, जिंदा रखा चमड़ा फिर निकाला जाता है, इतनी क्रूरता से मौत पाती गो माँ, संकट में आज है हमारी गो माँ, गोवर्धन गिरधारी की दुलारी गो माँ, साधू संत मुनियों की प्यारी गो माँ. गाईला कत्तल खाण्यामध्ये जाताना त्या गाईने आयसर मध्ये हांबरडा फोडू नये म्हणून त्या गाईला चुन्याचं पाणी पाजलं जातं. कत्तल खाण्यामध्ये गेल्यानंतर तिच्या अंगावरती उकळतं पाणी ओतलं जातं, तिच्या मानेपसली एक शीर असते ती कापली जाते, रक्तस्राव होत राहतो आणि गरम पाणी टाकू टाकू तिच्या अंगावरची कातडी काढले जातात, तरी तिला जिवंत ठेवलं जातं. तिच्या अंगातलं सगळं रक्त काढलं जातं तरी तिला जिवंत ठेवलं जातं. शेवटच्या वेळेस तिला चाऱ्याची पेंडी दाखवली जाते आणि ती पेंडी पाहिल्यानंतर त्या गाईला असं वाटतं की मला कोणीतरी वाचवायला आलंय. ती गाय ती चाऱ्याची पेंडी खायला जाते, वरून साळगिरी पातळी आणि त्या गायचे 2 भाग होतात. इतक्या क्रूरतेने ती गाय मारली जाते ना. आपण ती कत्तल खाण्यामध्ये विकतो कशासाठी? 2 पैशासाठी. पण तुम्हाला सगळ्यांना हात जोडून पाया पडून विनंती आहे, तुम्ही गाय ती कत्तल खाण्यामध्ये विकू नका. कत्तल खाना आपल्याला काही लय लांब आहेत काय, खूप जवळ इथं खडकटला काय कत्तल खाना आहे आणि त्या खडकातलाच जाणाऱ्या गाड्या निमेरात्रीचं इथं काय म्हणतात जे आपला फाटा आहे त्या फाटावर तरी पोलिस पकडतात, कुठं जामखेडला पकडतात, असं कुठं कुठं त्या गाड्या पकडतात आणि त्या गाड्या पकडल्या की फोन करतात कोणाला? बाबांना फोन केला, म्हणतात महाराज तुमच्या गोशाळेमध्ये एवढ्या गाया घ्या. गाया काय 10 नसतात आणि 12 नसतात, किती असतात? कधी 50, कधी 75, कधी 65. आकडा 50च्या पुढेच असतो त्या गायांचा. त्यामुळं त्या गायांना काय करा तर तुम्ही कत्तल खाण्यामध्ये माता पर विपदाई उसको आज बचाना है, धर्म के रक्षक आगे पूजन कर्ज चुकाना है. गो माता पर विपदाई उसको आज बचाना है, धर्म के रक्षक आगे आकर पूजन कर्ज चुकाना है. रक्षक रक्षा है गो माता का संकट है, रक्षक रक्षा है गो माता का संकट है. आज गाय की जान गए तो तू भी बचना पाएगा, बिना ऋण के मंदिर में खाली लौटा जाएगा. आज गाय की जान गई तो तू भी बचना पाएगा, बिना ऋण के मंदिर में खाली लौटा जाएगा. रक्षक रक्षा है गो माता का संकट है, रक्षक रक्षा है गो माता का संकट है. त्यामुळे तुम्ही त्या गायीची सेवा करा. बोलण्याच्या ओघामध्ये जे काही चुकले असेल ते माझ्या अल्पबुद्धीचे दोष समजून व तुमचीच मुलगी समजून मला माफ करा. जर तुम्हाला 3 असले तर 4थी समजून माफ करा, 2 असले तर 3री समजून माफ करा, 1 असली तर 2री समजून माफ करा, पोरगीच नसली तर मला दत्तक घ्या. पण जे काही चुकले असेल ते माझ्या अल्पबुद्धीचे दोष समजून मला माफ करा. जे काही बरोबर असेल ते गुरुवर यांचे. आणि कीर्तनाला आता सुरंकर काका तुम्ही असे पुढेच बसला होता त्यामुळे जर कीर्तन दबून दबून केले. पण आजचे जे अन्नदाते होते ते आमचे डॉक्टर अन्न कंटिन्यू तुमच्याकडे यायचे, म्हणजे अण्णांना तुमच्याशिवाय गुणच दुसरा कोणाचा नव्हता. गावातून जरी डॉक्टर बोलवले तरी म्हणायचे नाही नाही मला कुठं जायचं, कर्जतला जायचं, कोणाकडे काळोख डॉक्टरकडे जायचंय. म्हणजे अण्णांच्या मनात तुमच्याबद्दल असा जो भाव होता तो जरा वेगळ्याच टाईपचा होता. म्हणजे जे पेशंट डॉक्टरकडे ज्या भावाने पाहतं तसं अण्णा तुमच्याकडे पाहत नव्हतं. उलट अण्णा तुमच्याकडे आले तरी त्यांचं 75% दुखणं कमीच व्हायचं आणि तुम्ही गोळ्या दिले की 100% तर अन्न नीटच व्हायचे. असं तुम्हाला पाहिलं तरी असं म्हणजे अण्णांची मला सारखी आठवण आल्यावानी होती. आणि आज आपल्या डॉक्टरांचीच पंगत होती आणि डॉक्टर सारखी मदत करत असतात. होय सुरंकर काका, डॉक्टरांचं खूप सहकार्य असतं. तुम्हाला सुद्धा सर्वांना मनापासून धन्यवाद. आणि माझ्या कीर्तनाला पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानदेव तुकारा, ज्ञानदेव तुकारा, तुकारा